morning, students. Welcome in 8th standard class subject English. Students, today we are going to start a bridge course of 8th standard. You already got information about the bridge course. So please touch the given link and open your 8th standard syllabus in the PDF. Here in this PDF, there are so many activities for you. First activity is here. Look at the picture and complete the following responses. Some pictures are here in front of you. Here, please stand in a queue. Queue म्हणजे रांगेत उभारणाऱ्या मुलांचं एक सिम्बॉल दाखवलेला आहे. So please wear your mask, face at a railway station during a journey. Then don't touch. Then please remove your footwear म्हणजे तुमची पादत्राणे, चप्पल वगैरे रिमूव्ह केले पाहिजेत कुठेही आतमध्ये एंट्री मारताना. प्लीज कीप क्वाईटचं सिम्बॉल बघा कसं दिलेलं आहे. वॉश युअर हँड्स प्रॉपरली, हात धुण्यासाठी सिम्बॉल बघा. आणि लास्ट पिक्चर पिजन्स आणि काही मुलं तुम्हाला दिसत आहेत. सो फर्स्ट यू हॅव टू ऑब्झर्व दिस पिक्चर केअरफुली अँड ट्राय टू आन्सर द गिवन क्वेश्चन्स. सम फिल इन द ब्लँक्स आर हिअर. फर्स्ट वी शूड डॉट इन अ लायब्ररी. आपण लायब्ररीमध्ये आपण नेहमीच काय राहिलं पाहिजे, आन्सर कीज पण लास्टला दिसत आहेत बघा. मग लायब्ररीसाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, प्लीज वी शूड कीप क्वाईट इन द लायब्ररी. वी मस्ट विअर अ डॉट at a railway station. We must wear a mask. Then please stand in a dot at a ticket counter. Please stand in a queue म्हणजे तुम्ही रांगेमध्येच तिकीट काढताना उभारलं पाहिजे. We must dot with a soap or hand wash. तुम्ही सोपने हँडवॉश केला पाहिजे. कशा म्हणजे वॉश युअर हँड्स विथ अ सोप और हँडवॉश. हँडवॉश घ्या किंवा सोप घ्या, पण तुमचे हात तुम्ही प्रॉपरली काय केले पाहिजे, स्वच्छ धुतले पाहिजेत. प्लीज रिमूव्ह युअर डॉट आउटसाइड द कम्प्युटर लॅब. कम्प्युटर लॅबच्या तुम्ही आउटसाइडला फुटवेअर काढून रिमूव्ह केले पाहिजेत. डोंट डॉट पिजन्स विल फ्लाय. डोंट मूव्ह, पिजन्स विल फ्लाय. पहा इथे लास्ट पिक्चर एक दिसतंय, लहान मुलगा आणि मुलगी आणि सम पिजन्स आर देअर. One boy and girl is here. So the boy is telling to girl, don't move, pigeons will fly. तू हलू नकोस इथून, नाहीतरी पक्षी उडून जातील. And then last sentence is here. Dot open wire cable. Don't touch open wire cables. After that, next activity is here. Polite request. You have to make a small request in a daily communication. तुमच्या रोजच्या वापरामध्ये तुम्ही अशा छोट्या पोलाईट रिक्वेस्ट तयार केल्या पाहिजेत आणि त्या प्रॉपरली यूज केल्या पाहिजेत. आय थिंक इन अ स्कूल यू ऑलवेज यूज द वन रिक्वेस्ट, पोलाईट रिक्वेस्ट. मे आय कम इन सर, और मे आय गो ऑन ग्राउंड सर. अशा पद्धतीने छोट्या तुम्ही ऑलरेडीच यूज करताय, पण त्या प्रॉपरली तुम्हाला यूज करायचे आहेत. आणि त्यासाठी वन चार्ट इज हिअर इन फ्रंट ऑफ यू. पोलाईट रिक्वेस्ट आर हिअर. सम रिक्वेस्ट आर इनफॉर्मल अँड सम रिक्वेस्ट आर फॉर्मल अँड व्हेरी फॉर्मल ऑल्सो. पहा काही इनफॉर्मल आहेत, फॉर्मल आहे आणि व्हेरी फॉर्मल. अगदी रेअर ठिकाणी आपण ह्या फॉर्मल इन्स्ट्रक्शन यूज केल्या पाहिजेत. त्या रिक्वेस्ट कशा पद्धतीनं तुम्ही त्या चार्टचा यूज करून करणार आहात बघा. कॅन आय गो टू द पार्क, अशा पद्धतीने म्हणू शकता. ही रिक्वेस्ट होऊ शकते. कुड आय गो टू द पार्क. पण कॅन आय गो टू द पार्क हे यूज केलं तर ती एक इनफॉर्मल रिक्वेस्ट होईल. अँड कुड आय गो टू द पार्क ही एक फॉर्मल रिक्वेस्ट होईल. आणि व्हेरी फॉर्मल जर यूज करायची असेल, माईट आय गो टू द पार्क. माईट इज अ व्हेरी फॉर्मल अँड वी डोंट यूज द माईट ऑफन. आपण वारंवार माईट हा शब्द यूज करायचा नाहीये, अगदी तो व्हेरी फॉर्मल आहे. त्यामुळे नेहमी आपण इनफॉर्मल अँड फॉर्मल रिक्वेस्ट तयार करायची आहेत.
Some requests are here. Informal request, can I go to park? And formal request, may I go to park? After that, one board is here in front of you. Please observe this picture and then try to make some instruction. One newcomer in your city and he want to use this instruction board. So please observe this picture and send some instruction. Frame some instruction. तुम्हाला काही instruction तयार करायचे आहेत. त्या डिपेंड त्या बोर्डवर. लेडीज जेंटल अशा पद्धतीचे तिथे सिम्बॉल दाखवलेले आहेत. काही ॲरो दाखवलेले आहेत. ॲसेसेबल टॉयलेट अँड बेबी चेंजिंग रूम अशा पद्धतीनं काही आपल्याला त्या बोर्डवर हायलाईट केलेले टायटल्स दिसत आहेत. त्याचा यूज करायचं आहे आणि ते यूज करून तुम्हाला इन्स्ट्रक्शन तयार करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल इज हिअर ओनली फॉर लेडीज. पहा, हे लेडीज हा मी वर्ड यूज केलेला आहे आणि त्यासाठी एक इन्स्ट्रक्शन तयार केलेली आहे. ओनली फॉर लेडीज म्हणजे हे फक्त लेडीज यूज करतील. देन सेकंड, इट इज अवेलेबल फॉर ओनली डिसएबल्ड पीपल. डिसएबल्ड म्हणजे दिव्यांग, हँडिकॅप अशा व्यक्तींसाठी फक्त हे यूज केलं जाईल. बघा, थर्ड नंबरचं ॲसेसेबल टॉयलेट, हा टॉयलेट फक्त दिव्यांगांसाठीच यूज केला पाहिजे. अशाच पद्धतीनं तुम्हाला इथे एक होमवर्क आहे. प्लीज ऑब्झर्व दिस पिक्चर अँड ट्राय टू मेक सम मोर इन्स्ट्रक्शन डिपेंड ऑन दिस पिक्चर. देन next activity means evaluation is here for you. Frame your own instruction in the following situations. Some situations are here in front of you. 4 situations are here. First one, people are not wearing mask during a journey. प्रवासामध्ये अनेक माणसं काय करत नाही आहेत, प्रॉपर मास्क यूज करत नाही आहेत. मग त्याच्यासाठी तुम्ही इन्स्ट्रक्शन कशी तयार कराल? One answer for you here in a yellow strip. People should use a mask during a journey. Peopleनी, माणसांनी काय केला पाहिजे? मास्कच यूज केला पाहिजे प्रवासांच्या दरम्यान. अशा पद्धतीने मी एक इन्स्ट्रक्शन तयार केलेली आहेत. 3 more sentences for you and try to frame your own instruction. After that, next activity is here. Learning activity. One speech is here and try to listen it carefully and solve the activity. Good morning, children. Today I am going to talk about health and fitness. Every student must try to keep a good health. It is not very difficult to do so. The first requirement is early to bed and early to rise. Morning air is a very fresh. We should take exercise in this air. Here we can do yogasanas and pranayams. Food plays a very important role in a development of health. We must take a balanced diet. We should take a fresh, healthy food and avoid a junk food because it is unhealthy for our body. Milk and some butter must be a part of our diet. We should take meals at regular times. It is not good to keep on eating something or the other all the time. Then for the healthy body, we need a tension-free mind. We can do meditation for a peace and tranquility. At last, we can say health is wealth. Health is wealth means आरोग्य हीच तुमची संपत्ती आहे. तुमच्या आरोग्यासाठी काही खूप चांगले सल्ले या स्पीचमध्ये दिलेले आहेत. लिसन टू द स्पीच अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. व्हॉट इज द फर्स्ट रिक्वायरमेंट फॉर हेल्थ? हेल्थसाठी पहिली रिक्वायरमेंट कोणती दिलेली आहे? अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज. म्हणजे अगदी दिवस उगवण्याच्या आधी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि लवकर झोपी जायचं आहे. व्हाय शुड वी अवॉइड अ जंक फूड? बिकॉज इट इज अनहेल्दी फॉर अवर बॉडी. से whether the following sentences are true or false. Some sentences are here. Morning air is not for exercise. It is
false sentence. Morning air is a good for exercise. We can do meditation for a peace of mind. It is also true sentence. It is a good to keep an eating all the time. नेहमी सतत खाणं ही एक गुड हॅबिट आहे का? नो, इट इज अ फॉल्स सेंटेन्स. वी मस्ट टेक अ बॅलन्स डाएट. इट इज अ ट्रू सेंटेन्स. Then next activity is here. Observe this chart. Some wealthy habits are here. Get up early in the morning, cutting a nails every week, take a bath after a meal, rinse our mouth, brushing a teeth in the morning and night, and early to go to bed. Then observe this chart or observe this tree diagram, and then try to write down the different ways to be the healthy and fit. तुम्हाला हेल्दी आणि फिट राहण्यासाठी काही वेगवेगळे मार्ग इथं सांगायचे आहेत. सो if you want more information or more videos for this activity, you have to touch only this given link. दीक्षा ॲपची लिंक आहे बघा, ती लिंक दिलेली आहे. त्या लिंकचा यूज करून तुम्ही आणखी काही व्हिडिओ पाहून ह्या ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतात. ओके, थँक्यू.